नमस्कार. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या भविष्यासाठी एक जबरदस्त योजना आणली आहे. नाव आहे लेक लाडकी योजना. आता ही योजना आपल्या लाडक्या लेकीच्या स्वप्नांना पंख कसे देऊ शकते, चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. कुणाच्या घरी किंवा ओळखीत नुकतीच एखादी छोटीशी परी जन्माला आली आहे का? जर उत्तर हो असेल तर मग पुढची काही मिनिटं खूप खूप महत्त्वाची आहेत, कारण सरकार आपल्या लाडक्या लेकीच्या भविष्यासाठी एक भली मोठी भेट घेऊन आलं आहे. आणि ही भेट आहे तब्बल 1,01,000 रुपयांची. हो, हे अगदी खरं आहे. ही एवढी मोठी रक्कम मुलीच्या जन्मापासून ते तिच्या उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तिला आधार देणार आहे. जरा विचार करा, ही रक्कम तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी किती मोठी मदत करू शकते. तर मग चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया की ही लेक लाडकी योजना नेमकी आहे तरी काय आणि सरकारला ही योजना का आणावीशी वाटली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लेक लाडकी योजना म्हणजे काय, तर महाराष्ट्र सरकारकडून मुलींना त्यांच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत मिळणारी एक भक्कम आर्थिक मदत. या योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, प्रत्येक मुलीला सक्षम बनवणं आणि तिचं भविष्य सुरक्षित करणं. पण एक मिनिट, ही योजना फक्त पैसे देण्यापुरतीच मर्यादित नाहीये. याच्या मागे एक खूप मोठा सामाजिक विचार आहे. सरकारला काय हवंय तर मुलींचा जन्मदर वाढावा, त्या शिकून मोठ्या व्हाव्यात, त्यांचे बालविवाह थांबावेत आणि त्यांचं आरोग्यसुद्धा सुधारावं. म्हणजे बघा, हा फक्त आर्थिक लाभ नाहीये, तर एका मोठ्या सामाजिक बदलाचीही एक सुरुवात आहे. बरं, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार, म्हणजे पात्रतेचे नियम काय आहेत. चला तेच पाहूया. या योजनेसाठी काही अगदी सोप्या अटी आहेत. पहिली अट, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवं. दुसरी गोष्ट, मुलगी ही 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली असावी. कुटुंबातल्या जास्तीत जास्त 2 मुलींना याचा लाभ मिळेल. आणि हो, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावं. आणि अर्थातच महाराष्ट्राचे रहिवासी असणं तर आवश्यक आहेच. जर या सगळ्या अटी पूर्ण होत असतील तर मग या योजनेसाठी अर्ज करायलाच पाहिजे. ठीक आहे, पात्रता तर कळली, पण आता हे पैसे मिळणार कसे? सरकार ही रक्कम एकदम नाही देत, तर मुलीच्या वाढीच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर देते, जेणेकरून प्रत्येक वेळी तिला एक आधार मिळेल. हा मदतीचा प्रवास तिच्या जन्मापासूनच सुरू होतो. बघा, जन्मानंतर मिळतील 5,000, मग ती पहिलीत गेल्यावर 6,000, 6वीत गेल्यावर 7,000 आणि 11वीत 8,000 रुपये. आणि मग येतो सगळ्यात मोठा टप्पा, म्हणजे तब्बल 75,000 रुपये. हे पैसे तिला ती 18 वर्षांची झाल्यावर तिच्या हातात येतील. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की सरकार तिच्या शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर तिच्यासोबत उभं आहे. आणि या सगळ्या टप्प्यांची जर बेरीज केली तर ती होते तब्बल 1,01,000 रुपये. विचार करा, ही रक्कम मुलीला तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा अगदी स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती जास्त उपयोगी पडू शकते. आता मनात प्रश्न आला असेल की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. अनेकांना वाटतं की ही प्रक्रिया खूप किचकट असेल, पण नाही, सरकारने ती अगदी सोपी ठेवली आहे. अर्ज करण्यासाठी फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी किंवा सुपरवायझरशी बोला. दुसरं, त्यांना जी काही कागदपत्र लागतील ती द्या. आणि तिसरं, त्यांच्या मदतीनं तो अर्ज भरून जमा करा. बस एवढंच करायचंय. बरं, आता अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणती लागतील, तर फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी लागतील. कुटुंबाचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, सगळ्यांचा आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलीचा जन्माचा दाखला. ही कागदपत्र आधीच तयार ठेवली ना की अर्ज करणं आणखी सोपं होऊन जाईल. ही इतकी महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. जर आपल्या ओळखीत, नात्यात किंवा अगदी शेजारी जरी कोणाच्या घरी मुलगी जन्माला आली असेल तर त्यांना या योजनेबद्दल नक्की सांगा. आपला एक छोटासा प्रयत्न एका मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. सरकारने तर आपलं काम केलंय, एक पाऊल पुढे टाकलंय. आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या मुलींच्या स्वप्नांना ते उंच आभाळ देण्यासाठी तयार आहोत का? चला तर मग या संधीचं सोनं करूया आणि आपल्या लेक लाडकीचं भविष्य उज्ज्वल घडूया.